हॅलो नमस्कार. तर चला आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज आहे पहिला दिवस घटस्थापनेचा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तिची देवता तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि यश देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर चला आज आपण देवासाठी नैवेद्य म्हणून गोड काहीतरी बनवायचं आहे. त्याच्यासाठी आज आपण श्रीखंड बनवणार आहोत. तर श्रीखंडाची तयारी जी आहे ना ती आपण सगळं घरी करणार आहोत, चक्का बांधण्यापासून तर बनवण्यापर्यंत. तर करायचं काय ना, इथे 1 लिटर मी ना मलाईचं दही घेतलेलं आहे. आता जर तुम्हाला बाहेरून दही आणायचं नसेल तर तुम्ही घरीच दही बनवून सुद्धा करू शकता. आणि थोडंसं ना मी याच्यात आंबट दह्याचं एक छोटं पाकिट घेतलं आहे, ते घालणार आहे. आता याला ना आपण एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ना हे सगळं दही काढून घ्यायचं आहे, दोन्ही पण दही आंबट आणि गोडवालं. आणि ह्याला ना छान असं बांधून घ्यायचं आहे. आता याला बांधून तुम्ही असं चाळणीवर सुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने लटकवून ठेवू शकता, जेणे ना त्याचं सगळं पाणी निघून जाईल आणि छान असं आपल्याला घट्टसर चक्का मिळेल. आता हे सगळं ना आपल्याला ओव्हरनाईट करून ठेवायचं, जसं की मी हे काल रात्रीच करून ठेवलं होतं. तर आता सकाळी बघा हा चक्का आपला बनवून तयार झालेला आहे. एकदम घट्टसर आणि मस्त बनलेला आहे, अजिबात पाण्याचा अंश याच्यात नाही आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला साखर घालायची. तर मी ना इथे पिठी साखर घालते आहे. एक अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर इन्स्टंट नको असेल तर ह्याच्यामध्ये साखर घालून मुरायला ठेवून द्यायचं. साखर विरघळली की नंतर मग पुढची प्रोसेस करायची. मी हे इन्स्टंट करते त्यामुळे मी सरळ याच्यामध्ये ना पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखर घालायची, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे केशरवालं दूध. तर मी काय केलं होतं ना, केसर घेतले होते थोडेसे कोंबट दुधामध्ये ना भिजत घातले होते थोडा वेळ, त्यांनी ना रंग पण छान येतो त्याला. तर इथे ना मी एक 1/4 कप दूध घेतलं होतं, गरम करून त्याच्यात केसर घातलं होतं, ते घालायचं. आता याच्यामध्ये आपल्याला दूध थंड झालेलं आहे, खूप कोंबट किंवा गरम नाही आहे. आता ह्याच्यात घालून आपण ह्याला नॉर्मल मिक्स करून घेऊया चांगलं. आता हे मिक्स करून झालं ना, आता ह्याला थोडंसं चोपडं करण्यासाठी म्हणून मी ना ब्लेंडरने फिरवून घेते आहे. तुम्ही हाताने पण ह्याला विस्करने फिरवूनसुद्धा करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल त्यांनी पण करून घेऊ शकता. फक्त एक 2 ते 3 मिनटांना ह्याला चांगलं फिरवून घ्यायचं, म्हणजे छान असं सॉफ्ट होऊन जातं हे. आता बघा हे आपलं फिरवून झालं, तुम्ही बघू शकता की ते छान असं सॉफ्ट झालं, एकदम सिल्की स्मूथ होतं, म्हणून आपण हे ब्लेंडरने फिरवून घेतलं थोडंसं. आता हे आपलं बनवून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त थोडेसे काही गोष्टी घालायच्या आहेत, त्या आपण आता घालून घेऊया. ते आधी ना ह्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या की ते छान असं सॉफ्ट झालं आहे. तर तुम्हाला जर एवढंच घट्ट आवडत असेल तर तुम्ही एवढंच ठेवा. जर तुम्हाला हलकं पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध अजून ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ घालायचं आहे. वेलची पूड थोडी जास्त, जायफळ त्याच्यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालतं, किंवा जायफळ जास्त आवडत असेल तर जायफळ थोडं जास्त पण घालू शकता. मला जायफळ आवडतं त्यामुळे मी थोडंसं जास्त घातलेलं आहे. चवीला खूप छान लागतं म्हणून घालणार आहोत आपण हे. आता ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम किंचित मी मीठ घालते आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, चव छान लागते श्रीखंडाला. प्लस ते श्रीखंड आपल्याला बाधत नाही, कारण आता सध्या वातावरण थंडगार आहे. त्यामुळे मी काय केलं ना, जायफळ पण थोडं जास्त घातलेलं आहे आणि हलकं मीठ पण घातलं आहे, ज्याच्यामुळे ना आपल्याला जे श्रीखंड जे आहे ते बाधणार नाही. कफ, खोकला, सर्दी हे सगळे प्रकार होणार नाही. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स. तर मी थोडेसे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते एकदम बारीक करून घातले आहेत, कारण आमच्याकडे कोणालाही असे ड्रायफ्रूट्स तोंडात आलेले आवडत नाही. आता हे आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे. एकदम झटपट बनवून तयार होतं इन्स्टंट. फक्त रात्री थोडंसं प्रिपरेशन करून ठेवावं लागतं. पण तुम्हाला जर दही पण घरी करायचं असेल तर मग त्याच्यासाठी थोडासा अजून वेळ लागतो. बाकी हे लवकर बनवून तयार होतं आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतं. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे श्रीखंड तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.